मित्रांनो, आज आपण राज्यातील जमीन खरेदीसाठी 100% अनुदान देणाऱ्या दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. या योजनेच्या अंतर्गत 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायत जमीन 100% अनुदानावर खरेदी करून दिली जाते आणि दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी या योजनेत महत्त्वाचा बदल करून नवीन लाभार्थ्यांचा समावेश करण्यास मंजुरी देणारा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण या नव्या GR मधील बदल, कोण लाभार्थी पात्र असणार, प्राधान्यक्रम कोणाला मिळणार, जमीन कोणाच्या नावावर दिली जाईल तसेच अर्ज प्रक्रिया नेमकी कशी आहे याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, ही योजना 2005 पासून सुरू असून 14 ऑगस्ट 2018च्या शासन निर्णयानुसार ती नव्याने राबवली जात आहे. 2018च्या GR नुसार 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायत जमीन 100% अनुदानावर देण्यात येते आणि आता 23 जानेवारी 2026 रोजी निर्गमित झालेल्या नव्या GR नुसार या योजनेत अतिरिक्त मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या बदलांनुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राहणारे भूमिहीन तृतीयपंथी, दारिद्र्यरेषेखालील किंवा अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंब यांचा आता या योजनेत अधिकृतपणे समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेत आता दारिद्र्यरेषेखालील व अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंब, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत अत्याचारग्रस्त व्यक्ती व कुटुंब, तसेच बौद्ध, नवबौद्ध प्रवर्गातील आणि BPL किंवा अंत्योदय कार्डधारक तृतीयपंथी व्यक्ती हे सर्व घटक पात्र असणार आहेत. मित्रांनो, लाभार्थी निवड करताना प्राधान्यक्रम ठरवण्यात आला असून त्यानुसार पहिले प्राधान्य SC/ST अत्याचारग्रस्त व्यक्ती व कुटुंबांना, दुसरे प्राधान्य अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील परित्यक्ता किंवा घटस्फोटित स्त्रियांना आणि तिसरे प्राधान्य अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विधवा स्त्रियांना दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला देण्यात येणारी जमीन कुटुंबप्रमुख व त्याच्या पत्नीच्या संयुक्त नावे दिली जाईल. मात्र तृतीयपंथी, परित्यक्ता, घटस्फोटित व विधवा महिला लाभार्थी असतील तर त्यांना जमीन त्यांच्याच स्वतःच्या नावे दिली जाणार आहे. लाभार्थी निवडीनंतर 3 महिन्यांच्या आत जमीन नोंदणी पूर्ण करणे बंधनकारक असून 7/12 अवतार्यावर लाभार्थ्याची नोंद असणे आवश्यक आहे. जमीन प्रत्यक्ष लाभार्थ्याच्या ताब्यात आहे की नाही याचा आढावा जमीन वाटपानंतर 3 महिन्यांनी घेतला जाईल आणि ही जमीन फक्त कायदेशीर किंवा रक्तसंबंधी वारसदारांनाच हस्तांतरित करता येईल. तसेच मित्रांनो, या योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, पंप संच, वीज जोडणी, सूक्ष्म सिंचन, शेततळे व शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण अशा सर्व बाबींचा प्राधान्याने लाभ देण्याचे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत. मित्रांनो, या योजनेत अर्ज करताना जमीन विकणारा शेतकरी आणि जमीन खरेदी करणारा भूमिहीन शेतकरी या दोघांकडूनही स्वतंत्र प्रस्ताव दाखल करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना व प्रस्तावाचा नमुना आम्ही आधीच उपलब्ध करून दिलेला असून त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच 23 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला GR तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता. मित्रांनो, दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेमध्ये झालेला हा महत्त्वाचा बदल अनेक नव्या लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. त्यामुळे ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करा.